मुलांनो, आपण इंटरमिजिएट ड्रॉइंग ग्रेड परीक्षेसाठी असणाऱ्या घनभूमितीच्या गणितापैकी एक गणित पाहणार आहोत. आजच्या गणितामध्ये आपण पायाचा व्यास 4 सेंटीमीटर आणि उंची 3 सेंटीमीटर आहे अशा शंकूचा अनुविक्षेप आणि उद्विक्षेप काढणार आहोत. मुलांनो, प्रथम आपण रेषा एल घेऊयात. मुलांनो, आकृतींना नावे द्या. संपूर्ण आकृती नामनिर्देशित असावी लागते. दिलेलं व्यास आपणास घेण्यासाठी आपण रेषेवर 4 सेंटीमीटरचं अंतर घेऊयात. या 4 सेंटीमीटर अंतराच्या दोन्ही बिंदूवर आपण लंब टाकूयात. लंब टाकण्यासाठी आपण अंदाजे अंतर घेतलं आणि त्या दोन्ही बिंदूच्या बाजूला जे बिंदू मिळाले छेदनबिंदू जोडताना काळजीपूर्वक जोडा. आपणास रेषेच्या खालील बाजूस शंकूचा अनुविक्षेप दाखवायचा आहे. त्यासाठी आपण 2 लंब रेषा घेतल्या आणि अंदाजे 1.5 सेंटीमीटर अंतर आपण कंपासमध्ये घेऊन एक समांतर रेषा घेतली, लंब रेषांना छेदणारी. म्हणजेच खाली रेषेच्या खाली चौरस तयार होईल आणि या चौरसाच्या मध्ये सेंटरला आपण वर्तुळ काढणार आहोत. शंकूचा बेस म्हणजेच पाया हा वर्तुळाकार आहे, गोल आहे, म्हणून आपण चौरसाचा मध्य काढला. मध्यबिंदूपासून चौरसाच्या बाजूपर्यंतचं अंतर घेतलं आणि एक वर्तुळ काढलं. हा झाला आपल्या शंकूचा अनुविक्षेप. आपणास आता शंकूचा उद्विक्षेप समोरून आणि बाजूने दाखवायचा आहे. कंस काढून घेतले आणि आपल्या यल या रेषेवर आपणास परत नवीन 3 बिंदू मिळालेले आहेत. त्या प्रत्येकाचे मध्य काढायचे, म्हणजे लंब टाकायचा. लंब काढला. या ठिकाणी आपण लंब घेतला. आकृतीला नावे द्या. आपणास उंची दिलेली आहे. उंची कंपासमध्ये घेतली आणि लंब रेषेला छेद दिले. आता ती उंची पाया रेषेला जोडा. समोरून आणि बाजूने जो अनुक्षेप दाखवायचा आहे त्या दोन्ही ठिकाणी अशा पद्धतीने आपण
शंकूचा अणुविक्षेप आणि विक्षेप दाखवला. अशा पद्धतीने आपण शंकूचा अणुविक्षेप आणि विक्षेप काढला.